सर, आरटीओ एमए जाहिरात नक्की येणार का आणि येणार तर कधी येणार? नमस्कार मित्रांनो, मी धनंजय कचाले. आरटीओ एमए 2011 आणि 2017. मित्रांनो, आरटीओ एमए जर व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची क्वालिटी, सगळ्यात महत्त्वाचा गुण जो आवश्यक आहे तो पेशन्स. पेशन्स खूप महत्त्वाची गोष्ट आहे जर का तुम्हाला आरटीओ एमए व्हायचं असेल तर. आणि लक्षात घ्या मित्रांनो, मी ज्या एक्झाम आतापर्यंत भरपूर फॉलो केलेल्या आहेत त्यापैकी जर साधं रिसेंटली एक्झाम घ्यायचं म्हटलं 2017 आणि 2020. 2017 मध्ये नोटिफिकेशन आलं होतं स्टार्टिंगलाच आणि त्यांची एक्झाम झाली आणि त्यांचं जॉईनिंग झाली जवळपास 2 ते 3 वर्ष. 2020 मध्ये जवळपास स्टार्टिंगला कोरोनाच्या आधी किंवा कोरोनामध्ये त्या मुलांना जॉईनिंग भेटली होती. जवळपास 2 ते 3 वर्ष त्यांना जॉईनिंग लागले होते. 2020 ची जाहिरात जर बघितली, पूर्वपरीक्षा वेळेवर झाली, परंतु जवळपास 1 ते 1.5 वर्ष लागले त्यांची मुख्य परीक्षा होण्यासाठी. तर स्पर्धा परीक्षा म्हटलं आणि त्यातही आरटीओ एमए जाहिरात म्हटलं, जाहिरात कधी येणार, किती वर्षांतर येणार हे फिक्स नाहीये, जागा किती येणार ते फिक्स नाहीये, परीक्षा नक्की कधी होणार, त्यात काही कोड केसेस असणार का हे माहिती नाहीये. या सगळ्या गोष्टीमध्ये जर का आपण पेशन्स टिकून ठेवत असू आणि त्या अभ्यासामध्ये सातत्य जो कंटिन्यू ठेवेल त्याला सक्सेस मिळणार. जे मुलं इम्पेशंट आहेत, मी आता कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की भरपूर मुलांच्या कमेंट्स होत्या की सर मागणीपत्र गेले का, जाहिरात नक्की येणार का, आम्ही अभ्यास सुरू करावा का. तर ह्या जे जर का असा इम्पेशन्स तुमच्यामध्ये असेल आणि तुम्हाला जर दम निघत नसेल तर मी नक्की सांगेल की तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम किंवा स्पर्धा परीक्षा किंवा आरटीओच्या परीक्षेची तयारी सोडावी. तर लक्षात घ्या मित्रांनो, आता मूळ मुद्द्यावरती येऊ, जाहिरात नक्की येणार आहे का. हे बघा, 68 पदं हे व्हॅकंट आहेत आरटीओ डिपार्टमेंटचे. आता काही दिवसात तुम्ही सर्क्युलर बघितलं असेल आणि त्यामध्ये 68 पदांचं मागणीपत्र यांनी पाठवलं की आमच्याकडे रिक्त पदं आहेत अर्थ डिपार्टमेंटला आणि होम डिपार्टमेंटला की तुम्ही याच्यावरती कारवाई करा. तर त्यामधल्या होम डिपार्टमेंटने जवळपास अर्थ डिपार्टमेंटने त्याच्यामध्ये काहीतरी कात्री लावलेली आहे आणि 38 पदांवरती त्यांनी एक सहमती दर्शवली आहे की आपण 38 पदांच्या व्हॅकन्सी काढू शकतो आहे. परंतु इथे स्टोरी संपत नाही. ह्यामध्ये आणखी एक ट्विस्ट आहे की आरटीओ एएमएचं पद जे आहे हे ग्रुप सीचं आहे, क्लास 3चं पद आहे. प्लस त्याला जे बघितलं पे स्केल हा क्लास 2चा आहे आणि मी नेहमी सांगतो त्याचा जो रुतबा आहे पोस्टचा हा क्लास 1चा आहे. तुम्ही कुठेही गेले आणि आरटीओ ऑफिसरचं पोस्ट काय असणार तर कोणीही सांगेल की ती क्लास 1ची पोस्ट आहे, परंतु ऍक्च्युअली ती पोस्ट आहे क्लास 3ची. मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर पे स्केल ग्रुप बीचा आहे तर भरपूर लोकांची मागणी होती की हे पद तुम्ही ग्रुप बी मध्ये द्यावं. मग त्यावरती थोडीशी इकडून तिकडून चर्चा सुरू आहे आणि तेवढ्या कारणासाठी थोडासा होल्ड आहे. काही दिवसामध्ये त्याच्यावरती निर्णय होणार आहे, पण मग निर्णय काय होणार हे नक्की माहिती नाही आहे. आणि ह्या निर्णयासाठी लक्षात घ्या मित्रांनो, त्यामध्ये 3 ऑप्शन्स आहेत. पहिलं ऑप्शन्स एक तर ग्रुप सी मध्येच ठेवून कंटिन्यू करावं, मग काही हरकत नाही आहे. मग जर का ग्रुप बी मध्ये जर घेतलं पोस्ट तर मग कारण ग्रुप बीची जाहिरात येऊन गेलेली आहे, आता ग्रुप सी जाहिरातमध्ये ग्रुप बीचं पद कसं येणार, तो एक ट्विस्ट असणार आहे. मग होऊ शकते की ते पुढच्या वर्षी म्हणून जाणार, किंवा जर का त्याच्यावरती निर्णयच काही झाला नाही तर ही जाहिरात काय राहील, प्रलंबित राहणार. मग माझं सजेशन राहील की आता 68 जागा तर व्हॅकंट आहे, त्यातल्या 38 जागांवरती सहमत झालेली आहे, कधी 38 जागा येतीलही. तर ज्या मुलांची तयारी आहे की पुढच्या वर्षीपर्यंत अभ्यास करण्याची, पुढच्या वर्षीपर्यंत पेशन्स ठेवण्याची, त्या मुलांनी अभ्यास कंटिन्यू ठेवा. ह्यामध्ये मी बघितलं भरपूर सारे विद्यार्थी की नाही आम्हाला आरटीओच व्हायचं आहे, आम्ही 1 वर्ष थांबायला तयार आहे, असे विद्यार्थी माझ्याकडे येऊन भेटलेले आहेत आणि त्यांनी बॅचेस जॉईन पण केलेले आहेत आणि त्याचा अभ्यास पण सुरू आहे. आणि लक्षात घ्या, तुम्ही आज अभ्यास सुरू करा, उद्या सुरू करा, जे मुलं आधीपासून अभ्यास सुरू करतात त्यांना ऍडव्हान्टेज राहणारच आहे. पण मग सर 38 जागा आहेत, मग काय होणार, आमचं सिलेक्शन कसं होणार, आता नंबर ऑफ पोस्टवरती जर आलो आपण तर मित्रांनो ह्या ठिकाणी कसं आहे, मी तुम्हाला आधीच बोललोय की काहीच फिक्स नाही आरटीओ मध्ये. म्हणून मी सांगतो ही एक्झामनं खूप युनिक एक्झाम आहे. 2017 मध्ये 188 जागेचं मागणीपत्र, 188 जागेची जाहिरात आली आणि त्यावेळेस पण मला भरपूर मुलांचे होते अपेक्षित की बाबा 400-500 जागा येणार वगैरे, पण मग जागा आल्या 188. मग भरपूर मुलांचं सर जागा कमी आल्या आहेत, मग आमचं सिलेक्शन होईल का, त्यातही ओपनला एवढ्या जागा आहेत, मग कसं करावं. मग भरपूर मुलांनी फॉर्म नाही भरले आणि त्यावेळेस मला वाटते 55-60 हजार अर्ज आले होते, तरी पण ते गॅरेज एक्सपिरियन्स वगैरे काढल्यामुळे आणि भरपूर साऱ्या मुलांनी जागा कमी असल्यामुळे अर्ज भरलेले नाही. आणि ज्या मुलांनी ठरवलं की नाही ठीक आहे 188 असेल तरी काय हरकत नाही सर, आम्हाला फक्त 1 पोस्ट पाहिजेत, ज्या मुलांनी डेअरिंग केली, ज्या मुलांनी अभ्यास सुरू ठेवला कंटिन्यू मध्ये आणि फॉर्म भरला आणि अभ्यास सुरू ठेवला, तर त्या मुलांना लॉटरी लागली असं म्हटलं तरी चालेल. आणि म्हणतातही लोक की 2017च्या मुलांची लॉटरीच लागली आहे, पण मुलांना लॉटरी ही त्याच लोकांना लागते जे लोक तिकीट काढतात. तिकीट काढायचं तरी तुम्हाला खर्च करावं लागते 20 रुपये 50 रुपये जे काय असेल, 2 किलोमीटर जावं लागेल तुम्हाला आणि ते तिकीट आणावं लागेल तर होईल. फक्त बाबा तुम्ही जर बसून राहसान म्हणजे की मला ऑटोमॅटिक लॉटरी कसं काही होत नाही. त्या मुलांनी डेअरिंग केली
100 रुपयाचं तिकीट असो किंवा त्यांनी 3 महिने 4 महिने इन्व्हेस्ट केले त्यांच्या करिअरमधले किंवा अभ्यासासाठी, आणि नंतर त्या मुलांना लॉटरी लागली. मित्रांनो, नशीबही त्याच लोकांना साथ देते जे लोक डेअरिंग करतात. आणि जर का आपल्यामध्ये डेअरिंग असेल, 38 जागाचं जर मागणीपत्र गेलं असेल, 38 जागा जर कन्फर्म होऊन MPSCची जाहिरात येत असेल आणि 38 जागांमध्ये जर तुम्हाला वाटत असेल की त्या 38 जागांमधली एक जागा मी घेऊ शकतो आणि तुम्ही तयारी करसाल, तर ह्याच विद्यार्थ्यांना उद्या जर का जागा वाढल्या तर फायदा होणार. नाहीतर जे विद्यार्थी 38 जागा आहेत त्यातही माझ्या कॅटेगरीला एवढं चालले आहेत, मला त्यात नंबर लागेल की नाही लागेल, हे विद्यार्थी जर अशा कन्फ्युजनमध्ये असतील, मग त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत नाही किंवा त्यांना नशीबही साथ देत नाही. नशीबही त्याच लोकांना साथ देते की बाबा जे लोक आहेत, काहीतरी त्यांच्यामध्ये दम आहे, डेअरिंग करतात, काहीतरी रिस्क घेतात, रिस्क टेकरलाच सक्सेस किंवा त्यांना संधी भेटते. अदरवाईज मग जर का तुम्ही फक्त जर शांतपणे एकदम सेफ साईड बघा, जर का असलं 1000 जागा आल्या 2000 जरी आल्या तरी कधी कधी सिलेक्शन होत नाही त्यांचं. तर महत्वाची गोष्ट की हे बघा, अनसर्टनिटी खूप आहेत आणि त्या अनसर्टनिटीचा विचार करून जो मुलगा अभ्यास करेल, जो मुलगा तयारी करेल, त्याचं सिलेक्शन असते. तर ह्या ठिकाणी म्हणजे आता काही मुलं असे म्हणतात की यांचे क्लासेस आहेत किंवा यांना बिझनेस आहे म्हणून हे करतात. मी म्हणतो बिलकुल गरज नाहीये. ज्या मुलांना वाटते की बाबा हे बिझनेससाठी सांगतात, असं तुम्ही सांगेल तुम्ही जाहिरातीचं कन्फर्मेशन होऊ द्या, तुम्ही नोटिफिकेशन येऊ द्या, तेव्हा या आमच्याकडे, तेव्हाही आम्ही बॅचेस सुरू करणार आहे. आजही आमच्या बॅचेस सुरू आहेत आणि तेव्हाही असणार आहेत. आम्ही आजही त्याच जोमाने शिकवणार आहे, नंतरही आम्ही त्याच जोमाने शिकवणार आहे. तर शेवटी पर्याय तुमचा आहे. जे मुलं आधीपासून तयारी लागतात त्यांना काही ना काहीतरी ऍडव्हान्टेज असणार आहे, आणि जे मुलं जाहिरात आल्यावरती लागणार आहेत त्यांना काहीतरी तरी नुकसान असणार आहे. परंतु असंही नाही की जाहिरात आल्यावरती होत नाही. माझ्याकडे असे भरपूर सारे विद्यार्थी आहेत की जाहिरात आल्यावरती पण त्यांचे सिलेक्शन झालेले आहेत, आणि मला माहिती आहे की माझी क्वालिटी खूप चांगली आहे. तुम्ही आज नाही तर उद्या माझ्याकडे येणारच आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये मी जेवढी एक्सपर्टीज आणि माझ्याकडे ज्या पद्धतीने म्हणजे मेंटरशिप, गायडन्स आणि जेवढी एक्सपर्टीज आहे माझ्याकडे, तेवढी महाराष्ट्रामध्ये कोणीच तुम्हाला देणार नाहीये. तर तुम्ही आज या किंवा उद्या, मी अवेलेबल आहेच. शेवटी तुमचा निर्णय आहे, तुमची लाईफ आहे, तुमचं करिअर आहे. तुम्ही ठरवा काय करायचं आहे ते, काय किंवा काय नाही करायचं आहे. तर मी माझं सजेशन, गायडन्स सुरू ठेवणार आहे. तुम्हाला अजूनही याच्याबद्दलच्या आणखीन काही व्हिडिओची आवश्यकता आहे, तुम्ही कमेंटमध्ये टाका. मी कालच्या कमेंट पिक करून आजचा व्हिडिओ बनवला आहे. कमेंटमध्ये मेन्शन करा तुम्हाला काय पाहिजे, काही आहे मुलांची शैक्षणिक पात्रता काय आहे, ड्रायव्हिंग लायसन्स काय लागते, त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ घेऊन येणारच आहे. परंतु पहिला मुद्दा हा क्लिअर करणं आवश्यक होता की जाहिरात कधी येणार आणि किती पदांसाठी येणार. तर मला वाटते तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया आलीच असेल की कसं असणार, काय असणार असा सिनारिओ. नोटिफिकेशन आल्यावरती आणखी पिक्चर क्लिअर होईल. येणार नाही येणार आता ह्यात तुम्ही अंदाज लावायचा आहे, कारण की तुमचं लाईफ आहे, तुमचं करिअर आहे. ठीक आहे मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, ऑल दी बेस्ट.